जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाण्यानी जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझी अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुणे मिरविती देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्यांचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा नित्य भागवतची माझी होतसे। ज्याच्या अज्ञानी भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी तोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी गजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। विचार सागर या ग्रंथामध्ये पान नंबर आहे 194 आणि त्या 194 पान नंबरवर खालून 6वी ओळ तशीच विराट विश्वाची पंचप्राण पंचकर्मेंद्रिये पंच ज्ञानेंद्रिये आणि अंतकरण चतुष्ट ही मुखाप्रमाणे भोगाची साधने आहेत। तर अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमावळी भगवान श्री ज्ञानोबाराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदी करून सकल संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या परम भाग्याने या असणाऱ्या वेदांत साधना स्थळीमध्ये श्री गुरु स्वामीजींच्या मार्गदर्शनाने आपण विचार सागर रहस्य या ग्रंथाचं चिंतन करत करत 5व्या तरंगापर्यंत आपण आलेलो आहे। कारण की या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मनुष्याने या संसार रूपी सागरातून तरून जाण्यासाठी विचार करावा लागतो, म्हणजे विचार करायचा असतो। विचार का करायचा? कारण की विचाराने काही गोष्टी प्राप्त होत असतात। विचार केला तर 5 प्रकारचे फायदे आपल्याला संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहेत। 84 लाख योनी या असणाऱ्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहेत आणि यांचं जर वर्गीकरण आपण केलंच तर 3 प्रकारे आपल्याला वर्गीकरण केले करता येतं। ते म्हणजे असं की काही जीवन हे भोग प्रधान आहे, काही जीवन हे कर्म प्रधान आहे आणि काही जीवन हे विचार प्रधान आहे। साधू संतांचं जे जीवन असतं ते जीवन कर्म प्रधान असतं। पशु पक्ष्यांचं जे जीवन असतं ते भोग प्रधान असतं आणि मानवाचं जे जीवन आहे मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्याचं जे जीवन आहे ते कसं आहे तर विचार प्रधान जीवन आहे। कारण की साधू संतांचं जीवन हे कर्म प्रधान कसं? कारण की जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म करायचं असतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्म सोडून द्यायचं का? तर नाही। का सोडून द्यायचं नाही? जर साधूने कर्म सोडून दिलं, साधूने उपवास केला नाही तर तुमच्या आमच्यासारखे लगेच काय करतील? उपवास करणं बंद करतील। म्हणून साधूने ज्ञान प्राप्त होण्याच्या पूर्वीही कर्म करायचं असतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर इतरांना त्याचा उपदेश मिळावा अशी साधना जीवनामध्ये करावी लागते आणि ती साधना साधूने केली तर जे काही सामान्य लोक आहेत ते करू शकतात, ती पाहून ते करू शकतात। कारण की सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने अशा प्रकारचं आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे। संत महात्म्यांची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात, म्हणून साधूने कर्म करावं। त्यानंतर पशुपक्ष्याचं जीवन हे भोग प्रधान आहे आणि फक्त केवळ
मनुष्याचं जे जीवन आहे ते विचारप्रधान जीवन सांगितलेलं आहे. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. कशाचा विचार केला पाहिजे? तर ज्ञानोबराय तुकोबराय सर्व संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन गाही. म्हणजे मी कोण आहे हा विचार आपण केला पाहिजे. आणि या मानवी देहाला येऊन जो मी कोण आहे हा विचार करत नाही, त्याबद्दल तुकोबराय म्हणतात, विचार नाही नर खरं तो तैसा, वाहे ज्ञान पाठी भार दगड जैसा. जर आपण या मानवी देहाला येऊन विचार करत नसू तर आपण काय तर गाढवच आहोत. म्हणून विचार केला पाहिजे. कोणता विचार करायचा आहे, काय विचार करायचा आहे हे आपल्याला साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. पंचदशिकार सांगतात, सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मन. जगत म्हणजे काय आहे, जीव म्हणजे काय आहे आणि परमात्मा म्हणजे काय आहे हा विचार आपण केला पाहिजे. आणि या विचारापासून काय फायदे होतात तर त्या ठिकाणी 5 प्रकारचे फायदे आपल्याला संत वाङ्मयामध्ये येतात. पहिला फायदा होतो जीवनामध्ये लाभ प्राप्त होतो. तुका म्हणे लाभ विचाराचे पोटी. म्हणजे विचार केला तर जीवनामध्ये काय लाभ प्राप्त होतो. दुसरा फायदा आहे या प्रपंचातून आपल्याला मुक्ती प्राप्त होते. कारण की या प्रपंचातून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? विचारच करावं लागेल. तैसे विचारता निरसले ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. किंवा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी तत्व शिल्लक राहतं आणि प्रपंचातून आपली मुक्ती होते. तिसरा फायदा आहे अहंकारातून सुटका होते. म्हणून अहंकार सांडीजे, हा विचारून अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. आपण जर विचार केला मी कोण आहे हा विचार जर केला तर आपली अहंकारातून सुटका होते. नाना प्रकारचे अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये बसलेले आहेत. कोणाला जातीचा अहंकार असतो, अभिमान असतो, कोणाला वर्णाचा अभिमान असतो, कोणाला बुद्धीचा अभिमान असतो, कोणाला ज्ञानाचा अभिमान असतो. म्हणजे नाना प्रकारचे अहंकार आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये आहेत. त्या अहंकारातून आपली काय होते? सुटका होते. जर आपल्या ठिकाणी अहंकार असेल तर तो असणारा अहंकारी व्यक्ती या जगामध्ये लोकनिंदेला प्राप्त होतो. म्हणून अहंकारातून सुटका होण्याकरता आपण काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. त्यानंतर माया पाशातून सुटका होते, मायेतून सुटका होते. मायेचं लक्षण करत असताना सांगितलेलं आहे, ज्ञानोबराय म्हणतात, तैसी सतना असत जे विचाराचे नाम न सहत. माया ही विचारापुढे टिकत नाही आणि माया कार्य सुद्धा विचारापुढे टिकत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. आणि 5वी गोष्ट म्हणजे मरणा हातून आपली काया सुटते. मरणा हाती सुटली काया विचार या निश्चय. म्हणजे विचारानेच आपण मरणाच्या तावडीतून सुटू शकतो. हे सर्व फायदे जर आपल्याला प्राप्त होत असतील तर आपण काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. आणि तोच असणारा विचार श्री गुरु स्वामीजींच्या कृपेने आपण या ठिकाणी सर्वजण करत आहोत. आणि म्हणून विचार करण्यासाठी विचार सागर रहस्य नावाचा ग्रंथ आपल्याला स्वामीजी सांगत असतात. परंतु त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांनी मला आज्ञा केली, म्हणून मी या ठिकाणी पाठ सांगण्यासाठी बसलेलो आहे. आता माझ्यामध्ये पाठ सांगण्याची योग्यता आहे किंवा नाही हे मलाही माहिती नाही, परंतु त्यांची असणारी आज्ञा आणि त्या आज्ञेचं पालन म्हणून या ठिकाणी मी पाठ सांगण्याकरता बसलेलो आहे. तर आपण 5व्या तरंगामध्ये 4थ्या तरंगामध्ये आपण बघितलं की ब्रह्म हे ज्ञानाचा विषय आहे. जसं रज्जूवरती रज्जूच्या अज्ञानाने सर्प भासतो आणि मग त्या सर्पाची निवृत्ती आपल्याला करायची असेल तर आपल्याला रज्जूचं ज्ञान करून घ्यावं लागतं. तसं आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं जे ज्ञान करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याच आत्म्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानामुळे भासलेला हा जो काही अहंकाराची जगत आहे, अहंकार, इंद्रिय, मन, बुद्धी, हा देह, हे सर्व कशामुळे भासलेलं आहे तर अज्ञानामुळे. आणि त्या अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते. हे आपण 4थ्या तरंगामध्ये बघितलेलं आहे. आता 5व्या तरंगामध्ये
ब्रह्म हे ज्ञानाचा विषय आहे असं सांगितलेलं नाही. ब्रह्म हे ध्यानाचा विषय आहे असं सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं की चौथ्या तरंगाच्या प्रारंभी आपण एक राजाची गोष्ट बघितली. काय त्या राजाचं नाव? तर शुभसंतती नावाचा राजा. आणि त्या शुभसंतती नावाच्या जो काही राजा आहे त्या राजाला 3 असणारे पुत्र होते. तर्कदृष्टी पहिला होता तत्वदृष्टी, दुसरा अदृष्टी आणि तिसरा आहे तर्कदृष्टी. तत्वदृष्टीला केवळ तत्वाचं दर्शन झालं आणि मुक्त झाला. असा जो काही तत्वदृष्टी आहे त्या तत्वदृष्टीचा विचार आपण चौथ्या तरंगामध्ये केलेला आहे. त्या ठिकाणी हे यांनी श्रीगुरूंची सेवा केली. सेवा केल्यानंतर प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना काय केलं त्याचं उत्तरही दिलं आणि त्या असणाऱ्या तत्वदृष्टीला सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष आहे त्या मोक्षाची प्राप्ती सुद्धा करून दिली. आणि ही सर्व असणारी जी काही वृत्त आहे, कथन आहे, हा असणारा अदृष्टी नावाचा जो काही शुभसंतती नावाचा राजा त्याचा दुसरा असणारा पुत्र ही सर्व ऐकत होता. परंतु ऐकत असताना त्याला ज्ञानाच्या द्वारे ब्रह्माचं म्हणजे ज्ञानाचा विषय त्याच्याकडून ब्रह्म झालं नाही. का झालं नाही? कारण की उत्तम अधिकारी तो नव्हता, तो मध्यम अधिकारी होता आणि तिसरा एक कनिष्ठ अधिकारी. उत्तम अधिकाऱ्याचा विचार झाल्यानंतर मध्यम अधिकारी असणारा जो अदृष्टी आहे त्या अदृष्टीला ज्ञान तर होणार नाही, त्याला त्या ठिकाणी ध्यानाच्या द्वारे ब्रह्माची काय करायची तर प्राप्ती करून द्यायची. म्हणजे ब्रह्म हे ध्यानाचा विषय आहे असं त्या ठिकाणी त्या अदृष्टी नावाचा जो काही शिष्य आहे त्याला सांगितलेला आहे. आणि सांगत असताना 3 सत्ता आपण केलेल्या आहेत: पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता. आता व्यावहारिक सत्तेमध्ये आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये आणि पारमार्थिक सत्तेमध्ये काय तर भिन्नता आहे. व्यावहारिक सत्ता वेगळी, पारमार्थिक सत्ता वेगळी आणि प्रातिभाषिक सत्ता वेगळी. व्यावहारिक सत्तेमध्ये आपण हे जे काही जगत पाहतो हे व्यावहारिक सत्तेतलं आहे. प्रातिभाषिक सत्तेमध्ये मृगजळ असेल, त्यानंतर स्वप्न असेल, रज्जूवर भासलेला सर्प असेल, हे सर्व काय आहे तर प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ आहे. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये फक्त कोण आहे? परमात्माच आहे, ब्रह्मच आहे, आत्माच आहे. आणि मग त्या ठिकाणी सांगायचं काय होतं तर द्वैतमत प्रामाण्य आहे का अद्वैतमत प्रमाण आहे. म्हणजे परमार्थ आणि अपरमार्थ जे काही ब्रह्म आहे ते कसं आहे? परमार्थ स्वरूप आहे. आणि हे जे जगत आहे हे कसं आहे? अपारमार्थिक आहे, म्हणजे अवास्तविक आहे. ब्रह्म हे वास्तविक आहे आणि हे जगत कसं आहे तर अवास्तविक आहे. हे सांगितल्यानंतर सृष्टीचा क्रम सांगितलेला आहे की स्थूल सृष्टी कशी निर्माण झाली, सूक्ष्म सृष्टी कशी निर्माण झाली. तर सांगितलेलं आहे की जे काही मायाविशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर, त्या ईश्वरापासून तन्मात्रा उत्पन्न झाल्या. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या काय तर तन्मात्रा आहे, पंचतन्मात्रा. म्हणजे सूक्ष्मभूत निर्माण झाली आणि त्या सूक्ष्मभूताचं ईश्वराच्या इच्छेने आणि जीवाच्या कर्मानुसार त्या भूतांचं पंचीकरण झालं. सुरुवातीला अपंचीकृत पंचमहाभूतांपासून सत्वगुणापासून अंतकरण निर्माण झालं. मिलित असणाऱ्या सत्वगुणापासून अंतकरण निर्माण झालं. त्यानंतर एका असणाऱ्या भूताच्या सत्वगुणापासून एक असणारं ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालं. हाही विचार आपण बघितला. कर्मेंद्रिय रजगुणापासून उत्पन्न झाली, पंचप्राण रजगुणापासून उत्पन्न झाली, तमोगुणापासून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय उत्पन्न झाले. आणि अशी सृष्टीची काय केली आहे तर कल्पना केलेली आहे. मग आता सृष्टी अशीच आहे का तर अशी नाही. सृष्टी सांगण्यामध्ये श्रुतीचं तात्पर्य नाही. तर जो काही जिज्ञासू आहे त्या जिज्ञासूला लय चिंतन करता यावं आणि म्हणून या सृष्टीचं काय सांगितलेलं आहे? क्रम सांगितलेला आहे. नाहीतर जर आपण विचार केला तैतरीय उपनिषद असेल, ऐतरीय उपनिषद असेल, छांदोग्य उपनिषद असेल, या प्रत्येक उपनिषदामध्ये सृष्टीचा क्रम वेगळा सांगितलेला आहे. मग हे असं का सांगितलं तर सृष्टी सांगण्यात श्रुती मातेचं तात्पर्य नाही आहे. श्रुतीचं तात्पर्य हेच आहे
की या असणाऱ्या संसारामध्ये अज्ञानामुळे मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, असा जो जीव आहे त्या जीवाला ज्ञान तर होऊ शकत नाही, कारण की तो उत्तम अधिकारी नाही. मग त्याला ध्यानाचा विषय करून लय चिंतनाचा प्रकार त्याला सांगून या संसाररूपी समुद्रातून त्याला बाहेर काढण्यासाठी काय केलेलं आहे तर लय चिंतनाचा प्रकार सांगितलेला आहे. त्यामध्ये लय चिंतनाचा प्रकार सांगत असताना ध्यान सांगितलं. ध्यान 3 प्रकारचं सांगितलं. प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे जसं भगवान विष्णूंची किंवा जसं आता भगवान परमात्म्याची ही जी काही मूर्ती आहे मातीची आहे, दगडाची आहे, परंतु आपण काय करतो तर समजतो की भगवान परमात्मा आहे. भगवान विष्णूंचं शंख चक्र ज्यांच्या हातामध्ये आहे, जे क्षीरसागरामध्ये राहतात, अशा भगवान विष्णूंचं आपण ध्यान करतो. ते ध्यान कसं आहे? ध्येयानुसार ध्यान. आणि जे काही अहंग्रह ध्यान आहे, अहंग्रह ध्यान ज्याला आपण म्हणतो, तर त्या ब्रह्माचं आत्मत्वाने म्हणजे मीच ते ब्रह्म आहे अशा प्रकारचं जे चिंतन आहे त्याला काय म्हणतात? अहंग्रह ध्यान. त्यानंतर दुसरा प्रकार सांगत असताना त्यांनी सांगितला प्रणव उपासनेचा. म्हणजे अहंग्रह ध्यान सांगत असताना ब्रह्माचं आत्म्याशी अभिन्न रूपाने चिंतन करणं. ब्रह्म आणि आत्मा हे काही वेगळे वेगळे नाही, तर यांचा काय आहे? अभेद आहे. अशा प्रकारचं जे ध्यान आहे त्याला म्हणतात अहंग्रह ध्यान. हाही विचार आपण बघितलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने अहंग्रह उपासना एक सांगितलेली आहे, त्यामध्ये प्रणव उपासनेचा प्रकार सांगितला. आता ते जर सांगत असताना काय सांगितलं की प्रणवाचं चिंतन करत असताना परब्रह्म रूपाने आणि अपरब्रह्म रूपाने केल्या जातात. परब्रह्म रूपाने जो चिंतन करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो, आणि अपर ब्रह्म रूपाने जो चिंतन करतो त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. हाही विचार आपण केला. त्यानंतर मग प्रणव उपासनेचा प्रकार सांगत असताना जे काही कार्य आहे, जेवढं म्हणून कार्य आहे, जेवढ्या म्हणून या जगतामध्ये वस्तू आहे, त्या सर्व कारण स्वरूप आहे. म्हणजे सर्वांचं कारण कोण आहे तर ओंकार. म्हणजे ओंकार स्वरूप सर्व काय तर वस्तू आहे. ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की रूप भाग हा नाम भागाहून काही वेगळा नाही. म्हणजे या जगामध्ये जेवढं काही रूप आहे ते सर्व नाम स्वरूप आहे. आणि आपल्या साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नामाला खूप त्या ठिकाणी महिमा त्या सांगितलेला आहे नामाचा, की नाम समजल्याशिवाय केवळ पदार्थाच्या आकारापासून व्यवहार सिद्ध होत नाही. म्हणजे व्यवहार सिद्ध करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी आपल्याला नाम आवश्यक आहे. आणि म्हणून सर्व पदार्थांमध्ये सार काय असेल तर ते म्हणजे नाम आहे. आणि या संतांनी, याच अभिप्रायाने आपल्या सर्व संतांनी नामाचं काय केलेलं आहे तर फार महात्म्य वर्णन केलेलं आहे. आणि आकाराचा नाश झाला की त्या ठिकाणी केवळ शिल्लक कोण राहतं? नाम राहतं. आणि नाम हे काय तर ओंकार स्वरूप आहे. आणि ओंकार हे परब्रह्माचं वाचक आहे. वाच्य आहे ब्रह्म आणि वाचक आहे नाम. आणि ते नाम काय तर ब्रह्म स्वरूप आहे. म्हणजे शेवटी कोण शिल्लक राहिलं तर ब्रह्म शिल्लक राहिलं. आणि ते असणार ब्रह्म मी आहे अशा प्रकारचं काय करणं? चिंतन करणं. हा दुसरा प्रकार सांगितलेला आहे. आणि हे सांगत असतानाच त्या ओंकाराचं ब्रह्मरूपाने चिंतन करा असं सांगितलं. आणि सांगत असताना त्या ओंकाराचे, त्या आत्म्याचे, ब्रह्माचे 4 पाद आपल्याला सांगितले. ते 4 पाद कोणते तर 194 पान नंबरवरती जे कोष्टक आहे त्या कोष्टकामध्ये ते दिलेले आहे. बघा आता स्थूल उपाधिवान काय तर 4 पाद आहे. आत्म्याचे 4 पाद, ब्रह्माचे 4 पाद आणि ओंकाराचे आहेत 4 पाद. आत्म्याचे 4 पाद कोणते तर वरती स्थूल उपाधिवान, सूक्ष्म उपाधिवान, कारण उपाधिवान आणि शुद्ध. त्यामध्ये आत्म्याला ज्यावेळेस स्थूल उपाधी लागते त्यावेळेस त्या आत्म्याला विश्व असं म्हणतात.
त्याच असणाऱ्या आत्म्याला ज्यावेळेस सूक्ष्म उपाधी लागते त्यावेळेस त्याला तैजस म्हणतात. त्याच आत्म्याला ज्यावेळेस कारण उपाधी लागते त्यावेळेस त्याला प्राज्ञ असं म्हणतात. आणि ज्यावेळेस त्या आत्म्याला कोणतीच उपाधी लागत नाही त्यावेळेस त्याला काय म्हणतात? साक्षी म्हणतात. तसंच ब्रह्माला ज्यावेळेस स्थूल उपाधी लागते त्यावेळेस त्याला विराट असं म्हणतात. त्याच असणाऱ्या ब्रह्माला ज्यावेळेस सूक्ष्म उपाधी लागते त्यावेळेस त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. त्याच असणाऱ्या ब्रह्माला ज्यावेळेस कारण उपाधी लागते त्यावेळेस त्याला ईश्वर म्हणतात. आणि त्या ब्रह्माला कोणतीही उपाधी ज्यावेळेस लागत नाही त्यावेळेस त्याला काय म्हणतात? ईश्वर साक्षी असं म्हणतात, म्हणजे तत्पद लक्ष असं म्हणतात. आणि ओंकार, त्या ओंकाराला ज्यावेळेस स्थूल उपाधी लागते त्यावेळेस त्याला आकार हे नाव प्राप्त होतं. सूक्ष्म उपाधी लागल्यानंतर उकार हे नाव प्राप्त होतं. आणि कारण उपाधी लागल्यानंतर मकार हे नाव प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस कोणतीच उपाधी लागत नाही त्यावेळेस त्याला परमात्मा स्वरूप म्हणतात, अमात्र असं म्हणतात. हे आपण या पुस्तकाच्या द्वारे बघितलेलं आहे. आता इथं काय चिंतन करायचं आपल्याला? तर जो काही विश्व आहे तो विश्व हा विराट स्वरूप आहे. विराट हा आकार स्वरूप आहे. त्यानंतर तैजस हा हिरण्यगर्भ स्वरूप आहे. हिरण्यगर्भ हा उकार स्वरूप आहे. त्यानंतर कारण उपाधिमान जो काही आत्मा आहे प्राज्ञ, तो प्राज्ञ ईश्वर स्वरूप आहे. ईश्वर मकार स्वरूप आहे. आता मकार शिल्लक राहिला, म्हणजे आकार उकार आणि मकार ही शिल्लक राहिलं. आता आकार हा उकार स्वरूप आहे, उकार हा मकार स्वरूप आहे आणि मकार हा अमात्र स्वरूप आहे, म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. अशा प्रकारचे हे काय आहे? चिंतन आहे. तर बघा आता ते कोष्टक आपण बघितलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता पुढे जाऊ. तशीच विराट रूप विश्वाची पंचप्राण, पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये आणि अंतकरण चतुष्टय ही मुखाप्रमाणे भोगाची साधने आहेत. म्हणून एकंदर 19 मुखे आहे. आपण मागं बघितलेलं होतं की 7 असणारे मुख आहेत, 7 असणारे अंग आहेत. कशाचे? विराट रूप विश्वाचे. स्वर्गलोक हे काय तर विश्वाचं शरीर आहे, शिर आहे. सूर्य हे काय तर नेत्र आहे. वायू हा काय तर प्राण आहे. आकाश हे धड आहे. समुद्रादी जल हे मूत्रस्थान आहे. पृथ्वी हे पाय आहे. आणि होमातील असणारा जो अग्नी आहे तो काय तर विश्व विराट रूप असणाऱ्या विश्वाचं मुख आहे. ही असणारी 7 अंग आपण बघितली. आता या ठिकाणी 19 मुख या ठिकाणी सांगतात. कोणती कोणती? पंचप्राण. पंचप्राण कोणते? प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान. ही पंचप्राण काय तर त्या ठिकाणी भोगाची साधन आहे. शरीरामध्ये एक जरी प्राण कमी झाला तर त्या ठिकाणी भोग भोगता येत नाही, म्हणजे शरीराने क्रिया करता येत नाही. म्हणून ही काय तर भोगाची साधन आहे. साधनाशिवाय साध्य प्राप्त होऊ शकत नाही, म्हणून ही काय तर साधन आहे. त्यानंतर पंचकर्मेंद्रिय. पंचकर्मेंद्रिय कोणती सांगितली? वाक, पाणी, पाक, वाक, पाणी, पाक, उपस्थानी, बुद्धेंद्रिय. ही काय तर 5 कर्मेंद्रिय आहे. त्यानंतर आहे पंच ज्ञानेंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय कोणती? पंच ज्ञानेंद्रिय श्रोत्र इंद्रिय म्हणजे कान, त्वगिंद्रिय म्हणजे त्वचा, चक्षुरिंद्रिय म्हणजे चक्षु, रसनेंद्रिय म्हणजे रसना आणि घ्राणेंद्रिय म्हणजे नाक. ही काय आहे? पंच ज्ञानेंद्रिय आहे. त्यानंतर अंतकरण चतुष्टय. कोणते कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही मुखाप्रमाणे भोगाची साधने आहेत. मुखाप्रमाणे म्हणजे जे जसं वर 7 अग्नी हा काय सांगितला होता? मुख सांगितला होता. जसं अग्नी हे जसं मुख आहे, होमातील अग्निमुख आहे असं वरती सांगितलेलं आहे. त्या अग्निप्रमाणे ही सुद्धा काय आहे तर भोगाची साधन आहे. कशी आहेत तर आपल्या सर्वांना तो अनुभव आहे की पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपण शब्दाचा भोग घेतो,
त्वगिंद्रियाच्या द्वारे आपण स्पर्शाचा भोग घेतो, चक्षुर इंद्रियाच्या द्वारे आपण रूपाचा भोग घेतो, रसन इंद्रियाच्या द्वारे रसाचा भोग घेतो आणि घ्राणेंद्रियाच्या द्वारे आपण गंधाचा भोग घेतो. तसंच कर्मेंद्रियाच्या द्वारे सुद्धा आपण कर्म करतो. चालणं, बोलणं, खाणं हे सर्व काय तर कर्म करतो. हे सुद्धा साधन आहे. आणि अंतकरण चतुष्टय म्हणजे अंतकरण 4. मनाच्या द्वारे आपण संकल्प करतो, विकल्प करतो, चित्ताच्या द्वारे आपण चिंतन करतो, बुद्धीच्या द्वारे आपण निश्चय करतो आणि अहंकाराच्या द्वारे आपण अभिमान धारण करतो. आणि अभिमान धारण करतो म्हणून ही काहीतरी मुख आहे. पुढं जागृत अवस्थेत या 19 पासून बाह्य वृत्तीद्वारा तिथं आवाज कमी करावा लागेल. इथं जागृत अवस्थेत या 19 मुखापासून बाह्य वृत्तीद्वारा शब्दधिकांचा भोग घेतो. बाह्य वृत्तीद्वारा म्हणजे अंतकरणाची वृत्ती. अंतकरणाची वृत्ती ही पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे बाहेर जाते आणि बाहेर जाऊन काय करते? विषयांचा भोग घेते. ज्ञानोबराय सांगतात, मनाच्या रथी वळगे, श्रवणाच्या द्वारे निघे आणि शब्दाची रिगे राणा माझी. म्हणजे अंतकरणाची वृत्ती ही काय करते? तर श्रवण म्हणजे त्या ठिकाणी श्रवण शब्दाने श्रवणाला उपलक्षण करून बाकीचे जे काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत ते सुद्धा घ्यायचे. म्हणजे श्रवण म्हणजे कानाच्या द्वारे अंतकरणाची वृत्ती निघते आणि शब्दापर्यंत जाते आणि त्या शब्दाला ग्रहण करते. आणि मग त्या ठिकाणी माणसाला निंदनीय शब्द असेल, निंदापरक शब्द असेल तर दुःख होतं आणि स्तुती करणारा शब्द असेल तर आनंद होतो. हे झालं शब्दाच्या बाबतीत. त्याचप्रमाणे अंतकरणाची वृत्ती त्वगिंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून स्पर्शापर्यंत जाते आणि तिथं सुद्धा कोमल, मृदू, कठीण अशा प्रकारच्या स्पर्शाचा अनुभव येतो. आणि आपल्याला अनुकूल स्पर्श असेल तर आनंद होतो आणि प्रतिकूल स्पर्श असेल तर दुःखाचा अनुभव आपण घेतो. त्याचप्रमाणे अंतकरणाची वृत्ती चक्षुर इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून रूपापर्यंत जाते. मग ते रूप कसं असतं? भ्यासूर असेल किंवा त्या ठिकाणी सुंदर असेल. सुंदर रूप असेल तर आपल्याला आनंद होतो आणि कुरूप रूप असेल तर आपल्याला दुःख होतं. तसंच अंतकरणाची वृत्ती रसन इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून रसापर्यंत जाते. रस किती? तर 7 प्रकारचे रस आपल्याला सांगितल्या जातात. मधुर, आम्ल, कटू, कषाय, तिक्त अशा प्रकारचे भेद आहेत. षड्रस 6 रस सांगितलेले आहेत. 7 प्रकारचे काय तर त्या ठिकाणी रूप सांगितलेलं आहे ते. तर 6 प्रकारचे काय तर रस आहे. आपल्या आवडीचा जो रस असेल तो रस जर त्या अंतकरणाच्या वृत्तीच्या द्वारे अंतकरण वृत्ती त्या इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून त्या रसापर्यंत गेली आणि आवडीचा रस असेल तर आपल्याला आनंद होतो आणि आवडीचा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला दुःखाचा काय येतो? अनुभव येतो. म्हणजे असं प्रत्येक इंद्रियाचा काय करायचं या ठिकाणी व्यवहार करायचा आहे. म्हणजे अंतकरणाची वृत्ती या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे बाहेर निघते, विषयापर्यंत जाते आणि अनुकूल असेल तर आनंद आणि प्रतिकूल असेल तर आनंद. आणि हाच काय आहे? भोग आहे. भोग या शब्दाचं लक्षण करत असताना करतात सुखदुःखान्यतार साक्षात्कार भोग. म्हणजे सुखाचा किंवा दुःखाचा साक्षात्कार होणं यालाच काय म्हणतात? भोग म्हणतात. आणि हे भोग या असणाऱ्या साधनाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतात. जागृत अवस्थेमध्ये या 19 मुखापासून 19पासून बाह्य वृत्तीद्वारा शब्दाधिकांचा भोग घेतो. कोण घेतो? भोग कोण घेतो? मन जड येते. भोग घेणारं कोण? जीवात्मा. जीवात्मा काय करतो? वृत्तीच्या द्वारे बाहेर जातो आणि भोग घेतो, शब्दाधिकांचा भोग घेतो. म्हणून विराट रूप विश्व स्थूलाचा भोगता. विराट विश्व हा काय सांगितला? विराट स्वरूप सांगितलेला आहे. कारण की आपण कोष्टकामध्ये बघितलेलं आहे की विश्व हा विराट स्वरूप आहे. मग विश्व आणि विराट यांच्यामध्ये काय नाही? आता भेद नाही आहे. म्हणजे विराट म्हणा किंवा विश्व म्हणा, विश्व आणि विराट हे एकच आहे.
विराट रूप विश्व स्थूलाचा भोगता, म्हणजे स्थूल असणारे जे काही शब्दाधिक विषय आहेत त्या शब्दाधिक विषयांचा भोगता कोण आहे, तर विराट रूप विश्व आहे. बाह्यवृत्तीवान म्हणजे जागृत अवस्थावान म्हणतात. बघा, हा जो काही विश्व आहे तो विश्व अंतःकरण वृत्तीच्या द्वारे बाहेर जातो आणि बाह्य वृत्तीच्या द्वारे शब्दाधिक विषयांचा भोग घेतो. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये या असणारे जे काही 19 मुख सांगितली त्या 19 मुखांच्या द्वारे हा भोग घेत असतो. कोण? विश्व. तो विश्व, त्या विश्वाची अवस्था कोणती, तर जागृत अवस्था. तैजसाची अवस्था कोणती, स्वप्न अवस्था. आणि प्राज्ञाची अवस्था कोणती, सुषुप्ती अवस्था. तसं हा जो काही विश्व आहे हा विश्व स्थूलाचा भोगता आणि बाह्यवृत्तीवान म्हणजे जागृत अवस्थेवाला आहे. तो संपूर्ण विचार पुढे कोष्टकामध्ये दिला जाणार आहेच. 19 मुखापैकी आता जे काही 19 मुख सांगितलेली आहेत त्या 19 मुखापैकी श्रोत्रादी 10 इंद्रिये आणि अंतःकरण चतुष्टय ही 14 यांना भोगकाली आपापल्या विषयाची आणि देवता अनुग्रहाची आवश्यकता असते. बघा, जर देवतेचा अनुग्रह नसेल तर या असणाऱ्या विश्वाला भोग घडत नाही. म्हणजे कसं, त्रिपुटी असते, अध्यात्म, अधिदैव आणि आदिभूत. अध्यात्म म्हणजे इंद्रिय, आदिभूत म्हणजे विषय आणि आदिदैव म्हणजे त्या असणाऱ्या इंद्रियाची देवता. बघा, श्रोत्रादी 10 इंद्रिय, श्रोत्र, त्वगिंद्रिय, चक्षुरिंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, वाक म्हणजे वाणी, पाद म्हणजे पाय, हस्त, बुद्धींद्रिय आणि उपस्थ इंद्रिय. या इंद्रियांना ज्या वेळेस त्यांच्या विषयाचं ग्रहण करायचं असतं, जसं श्रोत्र इंद्रियाला शब्दाचं ग्रहण करायचं असेल तर त्या श्रोत्र इंद्रियाला त्या श्रोत्र इंद्रियाची जी देवता आहे त्या देवतेची सुद्धा काय आहे, अपेक्षा आहे. जर श्रोत्र इंद्रियाची देवता नसेल तर हे आपले असणारे कान शब्दाला ग्रहण करू शकत नाही. म्हणून श्रोत्र इंद्रियाला शब्दाला ग्रहण करण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे, तर त्या श्रोत्र इंद्रियाच्या देवतेची आवश्यकता आहे. म्हणजे हे 10 इंद्रियाच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे. 10 इंद्रियांना, त्या 10 इंद्रियांचा जो विषय आहे त्या विषयांचा भोग घ्यायचा असेल तर त्या इंद्रियाची देवता सुद्धा त्या ठिकाणी असावी लागते. या तिघातून एक जरी नसेल तरी विषयाचा भोग होत नाही. श्रोत्र नसेल तरी विषयाचा भोग होत नाही, देवता नसेल तरी विषयाचा भोग होत नाही आणि शब्द नसेल तरी सुद्धा विषयाचा भोग होत नाही. म्हणजे तिघांची सुद्धा काय आहे, तर आवश्यकता आहे. म्हणून सांगितलेलं आहे श्रोत्रादी 10 इंद्रिये आणि अंतःकरण चतुष्टय. म्हणजे अंतःकरण चतुष्टय सुद्धा असावे लागतात. मनही असावं लागतं, चित्तही असावं लागतं, बुद्धीसुद्धा असावी लागते आणि अहंकारसुद्धा असावा लागतो. बघा, ज्यावेळेस आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो, सुषुप्ती अवस्थेमध्ये गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अहंकार राहत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी चक्षुरिंद्रियाच्या द्वारे आपण रूपाचाही भोग घेत नाही आणि त्या ठिकाणी कोणता भोगसुद्धा राहत नाही. का? अहंकाराचा त्या ठिकाणी अभाव आहे. म्हणजे सुषुप्ती कालामध्ये अहंकार नाही. म्हणजे सांगायचं इथं काय, तर भोग घेण्यासाठी अंतःकरण चतुष्टयाची सुद्धा काय आहे, आवश्यकता आहे. मनाची आवश्यकता आहे आणि बुद्धीची सुद्धा आवश्यकता आहे. यांना भोगकाली, यांना म्हणजे 10 इंद्रियांना आणि अंतःकरण चतुष्टयांना यांना भोगकाली आपापल्या विषयाची काय तर आवश्यकता आहे. केवळ इंद्रिय आहे आणि अंतःकरण चतुष्टय आहे, भोग होत नाही. कारण की विषयसुद्धा लागतात आणि देवतेचा अनुग्रहसुद्धा लागतो. आपापल्या विषयाची आणि देवता अनुग्रहाची आवश्यकता असते. विषय आणि देवता यांच्या साह्या वाचून भोग होत नाही. बघा, विषय आणि देवता यांचं सहाय्य जर या इंद्रियांना नसेल तर त्या इंद्रियाच्या द्वारे विषयाचा भोग घडत नाही.
म्हणजे सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही, आणि म्हणून या तिघांची सुद्धा काय असते, आवश्यकता असते. जसं व्यावहारिक जीवन जगत असताना पैशाची सुद्धा काय आहे, आवश्यकता आहे, आणि समाज म्हणजे जे काही व्यवहारिक जीवन जगत असताना नाते गोते त्यांची सुद्धा काय आहे, आवश्यकता आहे. तसं या ठिकाणी 10 इंद्रियांना आणि अंतःकरण चतुष्टयाला विषयाची सुद्धा आवश्यकता आहे आणि देवतेची सुद्धा आवश्यकता आहे. देवता यांच्या साह्यावाचून भोग होत नाही. इंद्रिये, विषय आणि देवता यांची भोगकाली त्रिपुटी असते. यांची काय असते, त्रिपुटी असते. एक जरी नसेल तर भोग होणार नाही. आता ही त्रिपुटी कशी असते याविषयी आपल्याला काय करतात, हे कोष्टक या ठिकाणी देतात. इंद्रियास अध्यात्म म्हणतात. इंद्रियाला काय म्हणतात, अध्यात्म म्हणतात. विषयाला अधिभूत म्हणतात आणि देवतेला काय म्हणतात, अधिदैव म्हणतात. आता अध्यात्म कशाला म्हणतात, अधिभूत कशाला म्हणतात, अधिदैव कशाला म्हणतात, हा सुद्धा विचार आपल्याला पाहावा लागतो. तर अध्यात्म म्हणजे काय, तर आत्म्याच्या आश्रयाने राहणारे, आत्म्याच्या आश्रयाने राहणारे आणि स्थूल शरीराहून भिन्न, त्याला काय म्हणतात, अध्यात्म म्हणतात. व्याख्या कशी सांगितलेली आहे, आत्म्याच्या आश्रयाने राहणारे, फक्त अध्यात्म लिहायचं, स्थूल आत्म्याच्या आश्रयाने राहणारे म्हणजे कोण, आत्म्याच्या आश्रयाने कोण राहतात, इंद्रिय राहतात, आणि म्हणून इंद्रियांना काय म्हणायचं, अध्यात्म म्हणायचं. लक्षात आलं का, आत्म्याच्या आश्रयाने राहणारे कोण आहेत, इंद्रिय, आणि म्हणून त्या इंद्रियाला काय म्हणायचं, अध्यात्म म्हणायचं. त्यानंतर आहे अधिभूत. अधिभूत म्हणजे इंद्रियाहून भिन्न आहे. अधिभूत म्हणजे काय, इंद्रियाहून भिन्न आहे आणि चक्षुरादी इंद्रियांचा विषय होता, त्यांना काय म्हणायचं, अधिभूत म्हणायचं. असे कोण आहेत, तर पंचविषय. पंचविषय हे इंद्रियाहून भिन्न आहे आणि त्या इंद्रियांना काय होतात, ते विषय होतात, त्याला अधिभूत म्हणतात. आणि त्यानंतर आहे अधिदैव. अधिदैव म्हणजे काय, जे इंद्रियाहून भिन्न आहे आणि विषयाहून सुद्धा भिन्न आहे आणि जे इंद्रियास विषय होत नाही, त्यांना काय म्हणतात, अधिदैव असं म्हणतात. बघा, तर अध्यात्म लक्षात आलं. अध्यात्म कशाला म्हणतात, आत्म्याच्या आश्रयाने राहतात त्यांना अध्यात्म म्हणतात. त्यानंतर अधिभूत. अधिभूत म्हणजे विषय. विषय हे कसे आहेत, इंद्रियाहून भिन्न आहेत आणि इंद्रियांना विषय होतात, त्यांना अधिभूत म्हणतात. आणि अधिदैव म्हणजे काय, तर इंद्रियाला सुद्धा विषय होत नाही आणि विषय सुद्धा नसतात, त्याला म्हणतात अधिभूत. तर यांची काय असते, त्रिपुटी असते. इंद्रिय, विषय आणि देवता यांची काय असते, त्रिपुटी असते. तर बघा कोष्टक, अध्यात्म, अधिभूत व अधिदैव या त्रिपुटीचे कोष्टक. 1 नंबर दिलेले बघा अध्यात्म, 2 नंबर अधिभूत आणि 3 नंबर आहे अधिदैव. आता सुरुवातीला काय करतात, पंच ज्ञानेंद्रियाचा विचार करतात. श्रोत्र इंद्रिय, त्या श्रोत्र इंद्रियाचा अधिभूत शब्दाचा अर्थ काय होतो, विषय. श्रोत्र इंद्रियाचा विषय कोणता आहे, शब्द. आणि त्या श्रोत्र इंद्रियाची देवता कोणती आहे, तर दिशा. त्यालाच म्हणतात दिशाभिमानी देवता. लक्षात आलं. तर श्रोत्र इंद्रिय, त्या श्रोत्र इंद्रियाचा विषय शब्द आणि त्या श्रोत्र इंद्रियाची जी देवता आहे तिला म्हणतात दिशाभिमानी, म्हणजे दिक ही काय आहे, देवता आहे. त्यानंतर 2 नंबर त्वचा. त्वचा म्हणजे त्वगिंद्रिय. त्या त्वगिंद्रियाचा विषय कोणता आहे, स्पर्श. आणि त्या त्वगिंद्रियेची देवता कोणती आहे, तर वायू देवता आहे. 3 नंबर नेत्र म्हणजे नेत्र इंद्रिय, चक्षुर इंद्रिय त्याला म्हणतो आपण. चक्षुर इंद्रियाचा विषय कोणता आहे, तर रूप. आणि त्या चक्षुर इंद्रियाची देवता कोणती आहे, सूर्य आहे. त्यानंतर आहे रसन इंद्रिय. त्या रसन इंद्रियाचा विषय आहे रस आणि त्या रसन इंद्रियाची देवता कोणती आहे, वरुण. त्यानंतर आहे घ्राणेंद्रिय म्हणजे नाक. त्या घ्राणेंद्रियाचा विषय आहे गंध आणि त्या घ्राणेंद्रियाची देवता आहे
अश्विनी कुमार किंवा पृथ्वी देवता. आता यामध्ये एक जरी नसेल तर विषयाचा भोग होत नाही. त्यानंतर पुढं कर्मेंद्रिय. वाणी हे काय तर कर्मेंद्रिय आहे, कारण की वाणीच्याद्वारे आपण काय करतो, बोलतो, म्हणून त्याला काय म्हणतात कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, ज्यांच्याद्वारे आपल्याला ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात, आणि ज्यांच्याद्वारे आपण कर्म करतो त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. तर वाणीच्याद्वारे आपण काय करत असतो, कर्म करत असतो. कोणतं कर्म करत असतो, तर बोलण्याचं कर्म करत असतो. म्हणून वाणी, त्या वाणीचा विषय कोणता आहे, तर वक्तव्य. वक्तव्य म्हणजे बोलणं. मग त्या वाणीची देवता कोण, तर अग्निदेवता. वाणीची देवता कोण आहे, अग्नी ही आहे. त्यानंतर हस्त, हात. त्या हाताचा काय विषय आहे, तर ग्रहण करणं किंवा त्याग करणं. त्या हस्त इंद्रियाची देवता कोणती आहे, इंद्र. इंद्र देवता जर आपल्या हातातून निघून गेली तर आपल्याला कोणाला काही देताही येत नाही, आणि कोणी काही दिलं तर ते घेता सुद्धा येत नाही. त्यानंतर आहे बघा पाद. पाद म्हणजे पादेंद्रिय, पाय. त्या पायाचा विषय कोणता आहे, तर गमन, जाणं येणं. हा काय त्या पायाचा विषय आहे. त्या पायाची देवता कोण आहे, तर भगवान विष्णू. त्यानंतर आहे गुदेंद्रिय. त्या गुदेंद्रियाचा विषय आहे मलत्याग, आणि त्या गुदेंद्रियाची देवता आहे यम. त्यानंतर उपस्थ. त्या उपस्थ इंद्रियाचा विषय आहे रतिसुख, आणि त्या उपस्थ इंद्रियाची देवता आहे प्रजापती. त्यानंतर अंतकरण चतुष्टय, मन. त्या मनाचा विषय कोणता, मनन करणं. मनन करणं, आणि त्या मनाची देवता कोण आहे, चंद्र. त्यानंतर आहे बुद्धी. त्या बुद्धीचा विषय कोणता आहे, बोधव्य म्हणजे निश्चय करणं, आणि त्या बुद्धीची देवता कोण आहे, तर बृहस्पती. त्यानंतर आहे अहंकार. त्या अहंकाराचा काय विषय आहे, तर अभिमान धारण करणं. हा काय तर अहंकाराचा विषय आहे, आणि त्या अहंकाराची देवता कोण आहे, तर रुद्र आहे. त्यानंतर चित्त. त्या चित्ताचा विषय कोणता आहे, चिंतन करणं. पूर्वापर चिंतन करणं म्हणजे भूतकाळातलंही चिंतन करणं, भविष्य काळातलं सुद्धा चिंतन करणं. हा विषय कोणाचा आहे, तर चित्ताचा आहे, आणि त्या चित्ताची देवता कोण, साक्षी. खाली आले बघा अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव. अध्यात्म कशाला म्हणतात, तर आपण वर व्याख्या लिहिली. आत्म्याच्या आश्रयाने राहणारे जी इंद्रिय आहेत त्यांना काय म्हटलं, अध्यात्म. या ठिकाणी सांगतात चित प्रतिबिंबित अविद्यावृत्ती. आता चित म्हणजे चैतन्य. जसं एखादं भांडं भरलेलं आहे पाण्याचं, आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं काय पडतं, प्रतिबिंब पडतं. तसं या ठिकाणी चैतन्याचं प्रतिबिंब कुठं पडलेलं आहे, तर अविद्येमध्ये पडलेलं आहे. आणि त्या अविद्येमध्ये पडल्यानंतर म्हणजे अंतकरणाची वृत्ती, म्हणजे हे जे काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियामध्ये चैतन्याचं काय आहे, प्रतिबिंब आहे. म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब असल्यामुळेच ती इंद्रिय काय करू शकतात, विषयाला ग्रहण करू शकतात. म्हणून अध्यात्म काय आहे, तर चित्त प्रतिबिंबित अविद्या वृत्ती. वृत्ती दोन प्रकारची असते, एक अंतकरणाची वृत्ती आणि एक अविद्येची वृत्ती. अंतकरणाची वृत्तीचा उपयोग आपण जागृतीमध्ये करत असतो, आणि अविद्या वृत्तीचा उपयोग हा स्वप्नामध्ये किंवा जे भ्रमाने भासलेले पदार्थ आहेत तिथं अविद्या वृत्तीचा काय होत असतो, उपयोग होत असतो. त्यानंतर अधिभूत. अधिभूत म्हणजे अज्ञान आवृत्त स्वरूपानंद. स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप घ्या किंवा आत्मस्वरूप घ्या. त्या आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे तो कसा आहे, अज्ञानाने आवृत्त आहे. म्हणजे अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपाचा आनंद तो काय तर अधिभूत आहे. आणि त्यानंतर अधिदैव. अधिदैव म्हणजे कोण, ईश्वर. आता याचाच विचार पुढं या ठिकाणी करणार आहे. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला, विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला, तसाच ओंकाराचा प्रथम असलेल्या अकार मातेशी विराट विश्वाचा अभेद चिंतन करावा. बघा जे कोष्टक आहे आपलं 194 वरती, त्या कोष्टकामध्ये बघा विश्वाचा अभेद आपण कोणाशी केला, विराटाशी केला. तसंच ओंकाराची जी प्रथम मात्रा आहे कोण, अ, त्या अकाराचा अभेद
त्या विराटाचा अभेद म्हणजे विराट कसा विश्वात बघा आकार मात्रेशी विराट रूप विश्वाचा अभेद चिंतन करावा. कसं विश्वाचा अभेद कोणाशी विराटाशी आणि त्या विराट रूप विश्वाचा अभेद कोणाशी आकार मात्रेशी. कोष्टक बघा विश्वाचा अभेद विराटाशी आणि विराटाचा विश्व आणि विराट हे आता एकच आहेत. त्या विराट रूप विश्वाचा अभेद आकार मात्रेशी. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला, विश्वाचा अभेद हा विराटाशी सांगितला, तसाच ओंकाराच्या प्रथम असलेल्या आकार मात्रेशी ओंकाराची जी काही प्रथम मात्रा आहे आकार मात्रा त्या आकार मात्रेशी विराट रूप विश्वाचा काय करायचा आहे अभेद करायचा आणि चिंतन करायचं आहे. म्हणजे विराट स्वरूप असणारं जे विश्व आहे ते आकार स्वरूप आहे, ते आकार स्वरूप आहे. कारण विश्व विराट व आकार या तिन्ही पादात प्रथमत्व समान आहे. विश्व याच्यामध्ये सुद्धा काय प्रथमत्व आहे, विराट हा सुद्धा याच्यामध्ये सुद्धा प्रथमत्व आहे आणि आकार सुद्धा काय तर प्रथमच आहे आणि म्हणून यांचा काय तर अभेद आहे. आता विश्वाचा हिरण्यगर्भाशी अभेद होऊ शकत नाही किंवा विश्वाचा तेजस रूप जे काही सूक्ष्म उपाधिवान चैतन्य आहे त्याच्याशी सुद्धा अभेद होऊ शकत नाही. तर विश्वाचा अभेद विराटाशी होणार, विराटाचा अभेद आकार मात्रेशीच होणार. समजलं ना? कारण विश्व विराट व आकार या तिन्ही पादात प्रथमत्व काय आहे समान आहे. म्हणून विराट व विश्व यांचे आकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. विराट आणि विश्व हे आकार स्वरूप आहे अशा प्रकारचं अभेद चिंतन करायचं. म्हणून विराट व विश्व यांचे आकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. वर जी 7 अंगे कोणती 7 अंग सांगितली, स्वर्गलोक, सूर्य, वायू, आकाश, समुद्रादी जल, पृथ्वी आणि अग्नी ही काय सांगितली 7 अंग सांगितली. त्यानंतर 19 मुखही सांगितली. 19 कोणती सांगितली, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय ही काय सांगितलेली आहेत, मुख सांगितलेली आहेत. म्हणजे अंग वेगळी आणि मुख वेगळी. 7 अंगे व 19 मुखे विश्वाची सांगितली, तीच तेजसाची समजावी. जी 7 अंग विश्वाची सांगितलेली आहे, जी 7 अंग जी 19 मुख विश्वाची सांगितलेली आहे तीच 7 अंग तेजस्वरूप जो काही सूक्ष्म उपाधिवान आत्मा आहे त्याची समजावी. त्याचप्रमाणे जी 19 मुख विश्वाची सांगितलेली आहे तीच असणारी 19 मुख सूक्ष्म उपाधिवान जो आत्मा आहे म्हणजे तेजस त्या तेजसाची सुद्धा समजावी. सांगायचं का इथं विश्वाला 7 अंग आणि 19 मुख सांगितली तीच तेजसाची सुद्धा समजावी. पण या दोघांमध्ये काय आहे फरक आहे. काय फरक आहे सांगतात. फरक इतकाच की विश्वाची ईश्वर रचित आहे. विश्वाची जी 7 अंग आहेत आणि 19 मुख आहेत ती ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि तेजसाची मनोमय आहे म्हणजे मनाने निर्माण केलेली आहे. तेजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे. जसं आपण ज्ञानेंद्रियाच्याद्वारे शब्दादी विषयांचं ग्रहण करतो हा भोग कसा आहे स्थूल आहे आणि केवळ मनामध्ये चिंतन करणं हा भोग कसा आहे सूक्ष्म आहे.